जय राऊत टीव्ही 24 मराठीमध्ये आपलं स्वागत। बरडशेवाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा, मराठा, बामणी फाटा, पिंपरीखेड, मार्लेगाव, नेवरी, नेवरीवाडी, तालंग, करमोडी, उंचाडा, कवाना, पिंगळी, गारगव्हाण, केदारनाथ, सावरगात, चिंचगव्हाण, कारला, माळझरा आदी परिसरात गुरुवारी दिनांक 19 अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। बरडशेवाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस.बी. भिसे व डॉक्टर के.सी. बर्गे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। रक्तदानाचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषण व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला। महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले। तसेच पोलीस पाटील दत्तात्रय मस्के, संताजीराव वटाणे, जामदार रावळे, पत्रकार इस्माईल पिंजारी, प्रभाकर दहिभाते, भगवान कदम वाळकीकर, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे, पळसेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन रामराव सावंत यांनी केले तर आभार निरंजन वटाणे यांनी मानले। प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड, हदगाव हे आयोजित केलेले आहे। आणि त्यासोबतच तुमच्या गावाचे जे विशेष आहे म्हणजे ती विशेषता म्हणजे ह्या दिवशी आपण जे चुलबंद निमंत्रण देतात सर्व गावाला आणि जेवणाचा एक प्रोग्राम ठेवतो। आपण आम्हाला आमंत्रित केलं म्हणून आम्ही मराठा पोलीस नांदेड पोलिसांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थाने जो सोहळा आहे शिवजयंती उत्सव हा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं आपण काम करतात। आतापर्यंत मागच्या 7-8 महिन्यात मी जे बघितलं त्यामध्ये बरडशेवाळा जे गाव आहे तुमची एक वेगळी ओळख आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिलेलीच आहे। आणि त्याच्यातही आज पुढे जाऊन आपण एक रक्तदानाचा कार्यक्रम या निमित्ताने ठेवला। तर प्रथमतः मी आपले सर्वांचं पोलीस प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो, स्वागत करतोय। आणि आपण असंच उत्तरोत्तर अशा स्वरूपाचे जे चांगले कार्यक्रम आहेत की आपण जे म्हणतो की महापुरुष जे आहेत यांची जयंती ही त्यांना डोक्यावर घेऊन साजरी न करता त्यांचे विचार डोक्यात घेऊन साजरी केली तर ती खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांच्या विचारांना, त्यांच्या जे विचार आहेत त्यांना आदरांजली ठरेल। आणि त्या स्वरूपाचं काम तुमच्या हातून म्हणजे बरडशेवाळा गावाच्या म्हणजे हातून हे वारंवार नेहमी आपल्याला होत असलेलं दिसतंय। तर त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि कौतुक व्यक्त करतो। चिमुकल्यांनी फार छान याच्यात सहभाग म्हणजे जो दिसतोय तोही एक लक्षणीय आहे। आणि आपल्या गावाचं जे वैशिष्ट्य आहे तर हे चांगल्या कार्यक्रमासाठी, चांगल्या उपक्रमासाठी आपलं गाव ओळखलं जातं। अशाच स्वरूपात नवीन नवीन चांगले समाज उपयोगी आणि सगळ्यांना कुठलाही म्हणजे कोणत्याही समाज घटकाला त्रास होणार नाही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे यांनी स्वराज्य निर्माण करत असताना केंद्रबिंदू माणूस धरला। तिथे त्यांनी कुठले जातपात कुठले भेदभाव न करता 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं। आणि हे स्वराज्य निर्माण करत असताना आज जर आपण बघितलं तर आपला सख्खा भाऊ आपला ऐकत नाही। ज्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे, एक गाव साधा एखादा जर बिनविरोध निवडून आणायचा असेल तरी किती त्रास त्यासाठी सहन करावा लागतो हे आपण जुने जे राजकारणी आहेत यांना आपण बघून लक्षात येतं। तर अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयच नाही तर स्वतःच्या जातीच्या व्यतिरिक्त, स्वतःच्या जातीच्या स्वतःच्या धर्माच्याही पुढे जाऊन म्हणजे मुस्लिम धर्म असेल किंवा हिंदू धर्मातली कुठली जात असेल असं कुठली जात नव्हती की त्यांच्याकडे त्या जातीचा, त्या धर्माचा म्हणजे त्यांच्याकडे जो मावळा आहे तो नव्हता। तर प्रत्येक जातीतले, प्रत्येक पंथातले लोक छत्रपती शिवरायांसाठी जीव द्यायला तयार होते। त्याचं कारणच ते होतं त्यांनी जात म्हणून कधी जात ही सेंटरला ठेवली नाही, तर त्यांनी माणसातले जे गुण आहेत ते हेरले आणि ते गुण हेरूनच त्या प्रत्येकाला ती जबाबदारी दिली। म्हणूनच बघा शिवाजी महाराजांचा जो दारुगोळा आहे त्या दारुगोळ्याचा जो प्रमुख होता म्हणजे तोफखाना प्रमुख ते मुस्लिम समाजाचे होते। स्वतः शिवाजी महाराजांवर ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्यावर वार झाला होता त्यावेळेला त्यांना वाचवणारा जीवा माळला हे न्हावी समाजातून होते। ज्या वेळेला त्यांना आग्र्यातून सुटका करायची होती त्यावेळेला
त्यांच्या शिवरायांसारखा थोडासा दिसणारा व्यक्ती जो शिवरायांची आग्र्यातून सुटका झाली होती त्यावेळेला त्यांच्या जागेवरती तिथे त्या मिठाईच्या पेटाऱ्यात बसला आणि स्वतःच्या प्राणाची त्याला माहित होतं आता आपण मारणार आहे शेवटी, पण तोही तो मारायला तयार झाला. तोही व्यक्ती त्याचं नाव शिवा काशीद. तर असे प्रत्येक जण, बाजीप्रभू देशपांडे म्हणजे ब्राह्मण समाजातून असतील, मुरारबाजी, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे, असे हे नवयुवकांनी छत्रपती महाराजांची जयंती साजरी करण्याचा चांगला एक उद्देश आज या ठिकाणी आपण पाहत आहोत. कारण डीजे वगैरे हे काम हे वगळता भजनी मंडळाच्या सहाय्याने शिवजयंती साजरी करून मिरवणूक काढून आज आमच्या इथे रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला. आणि हे असंच कार्य वेळोवेळी आमच्या गावामध्ये कुठलीही जयंती असो या जयंतीच्या माध्यमातून हेच कार्य व्हायला पाहिजे. किंवा एखाद्या गोरगरिबाच्या बाकीचे खर्च टाळून त्याला त्यांच्या आर्थिक मदत करता आली पाहिजे असा विचार केला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. कारण कसं आहे बघा, रक्तदान करायचं म्हणजे त्याला फार मोठा इतिहास आहे. नवयुवक आजकाल भरधाव वेगामध्ये कुठल्याही प्रकारची नशा करून गाडी वाहन चालून रोडवर अशा प्रकारचं रक्ताचं दान करतात. त्यापेक्षा आपण जर अशा ठिकाणी रक्तदान केलं तर एखाद्या रोग्याला किंवा ज्या ठिकाणी ज्याला रक्ताची गरज आहे अशा माणसाला ते रक्त आपल्याला देता येते.